समजा अमेरिकेने ग्रीनलँडवर हक्क सांगितला तर काय होईल? एक धोकादायक साखळी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते. तर जमिनीचा एक व्यवहार संपूर्ण जागतिक व्यवस्थेला तडा देऊ शकतो का? चला हेच समजून घेऊया. ही कल्पना पीटर थिल आणि एलॉन मस्क सारख्या प्रभावशाली लोकांकडून येते. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. अशा पावलाचा पहिला आणि सर्वात मोठा बळी ठरेल तो म्हणजे नाटो. नेटोचा मूळ आहे कलम 5, सामूहिक संरक्षण. म्हणजे एकावर हल्ला तो सगळ्यांवर हल्ला मानला जातो. आणि गंमत म्हणजे 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेसाठी कलम 5 लागू करणारा डेन्मार्क हा पहिला देश होता. यासाठी डेन्मार्कने मोठी किंमत मोजली. अफगाणिस्तानात त्यांचे 43 सैनिक अमेरिकेसोबत लढताना शहीद झाले. सेनेटर जीन शाहीन म्हणतात त्याप्रमाणेच नाटोची खरी ताकद ही एकता, विश्वास आणि सार्वभौमत्वाचा आदर यात आहे. आणि नाटो दुभंगल्यास याचा थेट फायदा अमेरिकेच्या प्रतिस्पर्धकांना होईल, म्हणजे रशिया आणि चीनला. यामुळे रशियाला युक्रेनमध्ये फायदा मिळेल आणि आर्क्टिकमध्ये रशिया चीनचं लष्करी सहकार्य आणखी वाढेल. पण सर्वात धोकादायक परिणाम अजून बाकी आहे. एक नवीन अण्वस्त्र शर्यत सुरू होण्याचा धोका. यामुळे कॅनडा, जर्मनी, पोलंड, अगदी जपान आणि दक्षिण कोरियासुद्धा अण्वस्त्र बनवण्याचा विचार करू शकतात. तर मग प्रश्न हा आहे की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी इतकी मोठी जागतिक किंमत मोजणं योग्य आहे का?